आज उमेदवारांना घेऊन आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब आणि सोलापूरच्या खासदार प्रणितांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेऊन, शुभेच्छा घेऊन सुरुवात केलेली आहे. आज तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांना घेऊन पुढे जाणार आहोत. एकतर पहिली गोष्ट लोकशाही. लोकशाहीमध्ये सर्वांना उभा राहण्याचा अधिकार आहे आणि आव्हानं फक्त टीव्हीवरच बघितली आम्ही. आव्हानं विकास या सगळ्या गोष्टी असतील तर समक्ष भेटणं असतं, चर्चा असते आणि त्यातून माणसं पुढे जातात. त्या कोणत्याही गोष्टी घडलेल्या नाहीत. टीव्ही माध्यम, प्रिंट मीडिया या गोष्टीतूनच आम्ही सर्व या गोष्टी पाहिलेल्या आहेत. प्रत्यक्षात कुठल्या गोष्टी झालेल्या नाही. झाल्या असत्या तर नक्की विचार पुढे गेला असता, काहीतरी झालं असतं. अशा कोणत्याही घटना घडलेल्या नाही आणि मी माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो आदेश दिला तो शेवटच्या क्षणाला मी मान्य केलेला आहे. आमच्या घरातला प्रश्न आहे. घरात बसून आम्ही संपू. काय गैरसमज झाले असतील तर. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी आहे. माझी पद्धत आहे घरातला विषय चव्हाट्यावर मांडायचा नाही. घरात बसू आणि संपू आम्ही विषय. मी या मतदारसंघातील 616 मतदार आहेत. 616 मतदारांची जी इच्छा होती ती परिपूर्ण करण्यासाठी आणि माझ्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे मी वागतोय. मी आज 16 मतापासून सुरुवात करतो. त्यांनी सांगितलं 16 मत आहेत माझ्याकडे. मी 16 मतांपासून सुरुवात करतो. एक तर वसंत नाना देशमुख साहेब हे पूर्वीपासून आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि सुधाकर पंत परिचारक साहेब यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले. काल त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि ज्या कारखान्यावर त्यांनी व्हाईस चेअरमन म्हणून काम केलेलं आहे, संचालक म्हणून आहेत, सभासद आहेत आणि पंतांचं त्यांना कायम सहकार्य राहिलेलं आहे त्यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये. पण ते पंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी कारखान्याच्या स्मृतीस्थळावरती गेले आणि ह्यात काही चुकीचं नाही आहे. का जाऊ नये? ज्यांनी घडवलं त्यांचे उपकार विसरायचे नाही. लोकशाही आहे, इलेक्शन लढायचं नाही का? हुकुमशाही आहे का? हुकुमशाही आहे का? तुम्ही सांगा पत्रकार मंडळींनी मला. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपले विचार मांडायची, विचार पुढे न्यायची. माझ्या पार्टीचा विचार पुढे न्यायचा आहे मला. महाविकास आघाडीचा विचार पुढे न्यायचा आहे. त्यातून कोण लढायला अंतिम तयार झालं, कोण कोण माघार घेतलं, सगळं दुनियाने बघितलेलं आहे. काँग्रेसचा अर्ज बाद झाला. सगळ्यांशी चर्चा करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जो घरातला विषय तो आम्ही घरात सोपवू. मी मागाशीच सांगितलं तुम्हाला की पुरोगामी विचार हा समाजामध्ये राहिला पाहिजे. हुकुमशाही पद्धतीनं काही कुठल्या गोष्टी चालल्या नाहीत पाहिजे. माझ्या नेत्यांनी आदेश दिला तो मी पाळलेला आहे. नेत्यांच्या आदेशाप्रमाणे पुढे जाऊ आम्ही. वसंत देशमुख यांच्या मागे जे आहे त्याची ताकद आता राहिलेली नाहीये. त्यामुळे त्यांनी किती ताकद लावली तरी त्याचा काल ज्या दिवशी असतो त्या दिवशी स्पष्ट होईल. मी इलेक्शन लढतोय. बघूया पुढं काय काय होतंय ते. आणि मी सांगितलं तुम्हाला मी 16 मतापासून सुरुवात करतो. 1998 ला जे आहे भाजपकडे पण बहुमत नव्हतं. त्यावेळेस सुभाष देशमुख जाती विक्रमी मताने निवडून आले होते. तशा पद्धतीची काय अदृश्य शक्ती सध्या कामाला लावली त्यावेळेस मोठं मत. माझ्या मागे 700 अदृश्य मत आहेत. महाविकास आघाडीतले मतांची आकडेवारी भाजपचं सांगते, पण भाजपमध्ये सुद्धा नाराजांचा एक मोठा गट असं तुमच्यात वारंवार चालतो की भाजपचे मतदार किंवा भाजपचे नेते आपल्याकडे संपर्कात आहेत का त्या मतांची. मागाशी मी सांगितलं तुम्हाला की 16 मतं माझी आहेत म्हणून पालकमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. मी 16 मतापासून सुरुवात करतोय आणि 600 मतं अदृश्य आहेत. ती अदृश्य शक्ती माझ्या मागे आहे. बघू काय काय होतंय पुढे. या महाविकास आघाडी म्हणून आपण लढताय, मात्र महाविकास आघाडीतले किती पक्ष आपल्या सोबत आहे सगळं दिसेल निकालाच्या वेळेस तुम्हाला. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला यावर काय? कशा पद्धतीनं बाद झाला, काय झालं, याच्या मागचं सगळी माहिती आपण घ्यावी. त्याचे रेकॉर्डिंग व्हायरल झालेले आहेत, स्पीच व्हायरल झालेले आहेत. अजून खोलात जायचं असेल तर पंढरपुरात जाऊन माहिती घ्या काय घडलं काय नाही, ज्यानं सही केली त्याला काय काय आश्वासने मिळाली ह्याची माहिती घ्या तुम्ही सगळ्यांनी. निवडणुकीच्या या येणाऱ्या काळात यशाचं अपयशाचं जे आहे मी श्रेयवादासाठी उभं नाही. या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचारसरणी टिकली पाहिजे. हा जिल्हा सहकाराचा जिल्हा आहे, सगळ्यांना घेऊन जाणारा जिल्हा आहे.
ही सगळा विचार टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी जो आदेश दिला तो मी पाळलेला आहे. त्यासाठी मी लढणार. जिंकणं हारणं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु पुरोगामी विचार या जिल्ह्यात टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही लढा देऊ. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.